नमस्कार. दिनांक 19 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे, अरे तुझा लोटा आण. गावाबाहेरच्या बावडीवर हातपाय धुवून एका मारवाड्याने जवळच बसलेल्या महाराजांचे दर्शन घेतले व तो निघाला. त्याला परत बोलावून महाराजांनी त्याचा लोटा मागून घेतला. त्यातले पाणी ओतून टाकले व तो बावडीत फेकला. 10-15 फुटावरच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी 50-60 माणसे होती. त्यांच्या कोंडाळ्याच्या मध्यभागातून कोणाला न लागता लोटा विहिरीत अलगद पडलेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. वरवर पाहता या लीलेत कोणाला महाराजांचा नेम किती अचूक होत आहेत ते दिसेल, कोणाला महाराजांची लहर प्रतीत होईल, तर कोणाला त्या मारवाड्याची महाराजांनी केलेली मस्करी दिसेल. परंतु वेळ जाण्यासाठी कोणाची थट्टा मस्करी करावी हा महाराजांचा स्वभाव नव्हता. मुळात त्यांचेकडे फालतू वेळच नव्हता. बोलावे की न बोलावे, स्वस्थ किंवा चंचल व्हावे, हेही वृत्तीस नसे ठावे, ब्रह्मभावे स्वतंत्र, अशी त्यांची उन्मनी अवस्था असे हे या आधीच आपण पाहिले आहे. अशी कोणाची थट्टा मस्करी करण्या इतपत त्यांना देहभानही नसायचे. महाराजांसारखी देवतुल्य विभूती असला बाष्कळपणा करेल हेही सर्वथा अशक्यच आहे. त्या गोष्टीचे विचार करता ही लीला साधीसुधी नसून काही विशेष संकेत देणारी असावी असा तर्क करता येतो. प्रादेशिक वैशिष्ट्ये प्रत्येक जाती जमातीची असतात. मारवाड्यांची मरुभूमी दुष्काळी असल्याने तेथे प्रत्येक गोष्टीचे दुर्भिक्षच असते. अन्नधान्य आणि पाणी जपून वापरावे लागते. पैसा जपून ठेवावा लागतो. शुष्क रखरखीत वातावरणात चैतन्य आणण्यासाठी भडक रंगाचे कपडे, वस्तू आणि वास्तू असतात. प्रतिकूल परिस्थितीत जीवन कंठणे फारच कष्टप्रद असल्याने कंजूशी रक्तातच असते. गरजा कमीत कमी ठेवण्याची वृत्ती असते. या लीलेतील मारवाडी ही असाच होता. दर्शन घेऊन परत जाताना लोटा भरून घेण्याची त्याची जन्मजात दक्षता पाहून महाराजांनी त्यास हाक मारून लोटा मागून घेतला. लोटा हे मारवाड्यांचे जगण्याचे साधन. तेच महाराजांनी त्याच्याकडून काढून घेतले व त्यातील पाणी जमिनीवर ओतून तो लोटा बसल्या जागेवरून विहिरीत फेकला. जगण्याचे साधनच नाहीसे करण्याचा हा प्रकार ही श्री गुरुचरित्रातील पावट्याचा वेल उपटून टाकणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या लीलेसारखाच आहे. तसे असले तरी त्यातील संकेत मात्र वेगळाच होत आहे. इथले जीवन इथेच, मारवाड्यानेही इथेच राहावे हे त्यांनी दर्शवले. पोटा पाण्याचे साधन कोणास न दुखावता न त्रासवता करावे हा संकेत गर्दीतून लोटा अलगद विहिरीत टाकून दिला. चाणाक्ष मारवाड्यास हा संकेत बरोबर कळला असावा. लीलेत उल्लेख नसला तरी तो तेथेच व्यापार उदिमासाठी राहिला असावा. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातील एखाद्या छोट्याशा खेड्यात देखील एखादा गुजराती, मारवाडी किंवा उत्तर प्रदेशी भैया अथवा सरदार तेथील लोकात मिसळून राहिलेला दिसतो. पाण्यासाठी जमलेल्या गर्दीत कोणास इजा न करता विहिरीत पडलेला लोटा हा येथील जनजीवनात मिसळून गेलेल्या परप्रांतीयांचे प्रतीक आहे. धन्यवाद.